जनता रिपोर्टरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे हिंगोलीतून। गटाराचं पाणी थेट रस्त्यावर आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। साथीच्या रोगांची भीती या ठिकाणी पसरलेली आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, त्यामुळे इथले नागरिक संतप्त झालेत। हिंगोलीच्या वसमत परभणी रोडवरील बहिर्जी नाका परिसरातील शास्त्रीनगर इथे नाला आणि गटार वेळेवर साफ न केल्यानं सांडपाण्यानं अक्षरशः रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। गटाराचं दुर्गंधीयुक्त दूषित पाणी रस्त्यावर साचल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याच दुर्गंधीयुक्त पाण्यातून ये जा करावी लागते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार निवडणुकीच्या काळात कचरा उचलणं आणि स्वच्छतेची दिखाऊ कामं झाली, मात्र आता प्रशासनानं पाठ फिरवली आहे। साचलेल्या पाण्यातूनच या नागरिकांना प्रवास करावा लागतो। या ठिकाणी डासांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे साथी रोगांचा धोका निर्माण झालाय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी दिली आहे। पालिकेकडे वारंवार यासाठी पाठपुरावा केला, समस्या सुटावी यासाठी पाठपुरावा केला, मात्र अद्यापही उपाययोजना झाली नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तर या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे इथल्या संतप्त महिला झालेल्या आहेत, सोबतच विद्यार्थी सुद्धा संतप्त झालेले आहेत। या महिला आणि विद्यार्थ्यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे, संताप कसा व्यक्त केलाय पाहूयात। एरिया परभणी रोड शास्त्री नगर का एरिया है। दो साइड से रोड है, एक साइड मेन रोड है और दूसरी साइड बहरजी कॉलेज वाली रोड है। यहाँ पर एक स्कूल है, यहाँ पर आमदार साहब का घर है, नगर सेवक साहब का घर है, लेकिन यहाँ की जो रोड है, रोड पे मसले होते रहते, आते जाते, छोटे बच्चे स्कूल को जाते, स्कूल है, कॉलेज है, सब आते जाते, हम लोग भी डेली आते जाते हैं। यहाँ से परेशानी हुई, गंदे गंदे स्मेल आ रही, पूरी रोड खराब है, नाली नहीं होने की वजह से। और फिर इलेक्शन होकर भी कुछ टाइम नहीं हुआ, लेकिन उसके बाद से कोई सुधार नहीं आया। यहाँ पर सुधार आने की बहुत ज़्यादा ज़रूरत है। कि गंदी बोल से, गंदगी से बीमारियां फैलती, जिसकी वजह से हम लोगों को, यहाँ रहने वालों को प्रॉब्लम हो रही। जाने आने के वास्ते यहाँ से गाड़ियाँ ले जाना मुश्किल हो गया, पैदल वाले तो जा ही नहीं सकते। इस वास्ते हमको यहाँ पर बहुत ज़्यादा ज़रूरत है सफाई की। पूरी गंदी स्मेल आ रही है, साइकिल चलाने में परेशानी, आने जाने में परेशानी, सबको परेशान है। तो ये पानी हटा के इसकी सफाई करना चाहिए। हे जे माझ्या पाठीमागे जे बघत आहात तुम्ही, ते नालीचं पाणी आहे, सर्व घाण पाणी आहे। इथून जाणाऱ्या लेकरांना शाळेत जाताना त्रास होत आहे आणि इथले आजूबाजूचे हॉटेलवाले इथं कचरा फेकत आहेत। मुकाट जनावरं, कुत्रे आणि मच्छराची रोगराई पसरत आहे। तरी मी प्रशासनाला विनंती करतो की याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढावा। तर इथल्या नागरिकांच्या आपण ह्या संतप्त प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत। दरम्यान ही नेमकी समस्या कशी आहे, इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, तो पाहूयात। नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेल्या शास्त्रीनगर जे आहे, याच शास्त्रीनगराचा रस्ता जो आहे तो या ठिकाणी अतिशय रस्त्यावर घाण पाणी साचलेलं आहे। पाणी अगदी पूर्णतः नालीचं पाणी घाण रस्त्यावर येत असल्यामुळे अनेक रोगराईंना देखील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। म्हणून या संदर्भात बोलण्यासाठी काही आपल्यासोबत नागरिक आहेत की याच परिसरामध्ये हा जो पाणी आहे, तर पावसाळा असेल, उन्हाळा असेल, आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, आता इथं पाणी साचलेलं आहे, कसं पाणी आलेलं आहे, काय त्रास असेल नागरिकांना? सांड पाण्याला आउट गोईंग इथे नाहीच, हे सगळं पाणी 12 महिने इथंच राहते। आमचं काय किरायदार माणसं पण जाता येतात, लहान लेकरं हे बघा मागचे लोक कशी येतात, असा त्रास चालू आहे। काय या ठिकाणी भावना आहे तुमच्या? या ठिकाणी जो रस्ता आहे, नाली एकदम पाणी रस्त्यावर आलेलं आहे, काय त्रास असणार? खूप वास येतो, याच्या दुर्गंधी येते। वास म्हणजे आज वारं जर आलं, सगळा वास तिकडे दुर्गंधी येतो दुकानामध्ये। सर्व कोणी बसत नाही, काय नाही, विद्यार्थी जातात शाळेमध्ये, त्यांना त्रास होतो। तुमचं या ठिकाणी हॉटेल आहे, व्यवसाय करताय तुम्ही, याच परिसरामध्ये घाण पाणी आहे, काय त्रास होतोय कसं? या पाण्यामुळे लेकराला जायला, बाई माणसाला जायला त्रास व्हायले, पाय जाता येणं झाले, इथून जायला रस्ताच नाही, नुसते पाणी वास मारायले। म्हणून याचं काहीतरी निकाल झालंच पाहिजे। काय वाटते तुम्हाला इथे असा त्रास आहे? इथं कोणाला येता जाणं, जाता येणं झालं, इथं आमचा पॉईंट आहे, पाण्यामुळे आम्हाला सुद्धा बसता येणं, इथं बुडी पॉईंट आहे, बुडीचा पॉईंट असल्यामुळे आम्हाला इथं बसता सुद्धा येणं, एवढं गदळ वास आहे आणि पाणी साचले। शाळेतल्या मुलांना सुद्धा जाता येणं, 2-4 मुलं पडले इथं। आपण पाहिलं की या ठिकाणी संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की याच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, शाळकरी विद्यार्थी असतील, अनेक नागरिक जे आहेत ते इथं या ठिकाणी पडलेले देखील आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्यामुळं नगर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि हे सांडपाणी जे आहे ते नालीचं घाण पाणी रस्त्यावर आलेलं आहे, याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतंय।
म्हणून कुठंतरी नगर प्रशासनानं तात्काळ लक्ष देण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.